वाताचा पहिला आजार आहे संधिवात, ज्याच्याबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. संधिवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना आणि सूज हे खूप महत्त्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं. आता हे लक्षण वाताच्या इतर दोन आजारांमध्ये नसतं का, तर त्या ठिकाणीही असतं. पण संधिवातामध्ये आजाराची सुरुवात ही नेहमी मोठ्या सांध्यांपासून होत असते. म्हणजेच आपला हिप जॉईंट, गुडघा, खांदे, मान, कमरेचे किंवा लोअर बॅकचे जे काही जॉईंट्स आहेत, तर अशा ठिकाणी संधिवाताची लक्षणं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. संधिवाताचा आजार हा मोस्टली वय वाढल्यानंतर किंवा शरीरातला वात वाढल्यानंतर किंवा काही लागल्याची हिस्ट्री असेल, ॲक्सिडेंटल इंजुरीजची हिस्ट्री असेल किंवा अनुवंशिकतेचा इतिहास असेल, म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असेल, किंवा एखाद्या सांध्याचं काम जास्त होतंय, त्या सांध्यावरती ताण जास्त येतोय, त्या सांध्याची झीज जास्त होते, जसं वजन वाढल्यानंतर गुडघ्यावरती ताण येऊन येऊन गुडघे खराब होतात, तर अशा प्रकारची कारणं आपल्याला संधिवाताची बघायला मिळतात. त्याचबरोबर चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी हे तर कारण आपल्याला प्रत्येकच आजारामध्ये बघायला मिळतं. तर अशा प्रकारे अशा सर्व कारणांमुळे संधिवात हा आजार होण्याचे चान्सेस राहतात. हा संधिवातही दोन प्रकारचा असतो. पहिला जो आहे तो निरुपस्तंभित म्हणजेच निराम संधिवात. ह्या प्रकारामध्ये शरीरातला वात वाढून धातू क्षय होऊन स्रोतसांच्या ठिकाणी कोरडेपणा, खरखरीतपणा आलेला असतो. त्याच्यामुळे ह्या सांध्यांना स्पर्श केल्यानंतर वाताने भरलेल्या पखालीप्रमाणे याचा स्पर्श जाणवतो. सांध्यांची हालचाल होताना कटकट कटकट असा आवाज येतो. सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही किंवा हालचाल होताना त्रास होतो आणि सांध्यांची झीज झालेली आपल्याला ह्या प्रकारामध्ये बघायला मिळते. दुसरा जो प्रकार आहे तो उपस्तंभित संधिवात म्हणजे साम संधिवात, म्हणजेच आम ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचा संधिवात. आता आम म्हणजेच काय, तर अपाचित आहार रस, म्हणजेच आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन जर झालं नाही तर त्याच्यापासून जो आहार रस तयार होतो त्याला आम असं म्हणतात. आणि हा आम आपल्या संपूर्ण शरीरासोबतच सांध्यांच्या ठिकाणीही येऊन साठतो आणि त्यानंतर मग सांध्यांच्या ठिकाणी सूज, लालसरपणा, उष्ण स्पर्श, त्या सांध्यांना हातही लावू देत नाही एवढ्या तीव्र वेदना असतात आणि ह्या प्रकारामध्ये कधी कधी तापही येतो. आता संधिवातासाठी उपाय काय करायचे, तर कुर्यात संधी गते वाते दाह स्वेदोपनाहनम असं म्हटलेलं आहे. म्हणजेच वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे, हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे निरुपस्तंभित निराम संधिवातामध्ये थोडंसं तेल कोमट करून ते सांध्यांच्या ठिकाणी हलक्या हाताने लावलं गेलं पाहिजे, ज्याच्यामुळे तिथला धातुक्षय भरून निघेल. आता तेल कोणतं वापरायचं, तर तिळाचं तेल हे सर्वात श्रेष्ठ आहे, ते तुम्ही वापरू शकता. किंवा इतर औषधी सिद्ध तेलं आहेत जसं महानारायण तेल, नारायण तेल, बला तेल, तर अशी औषधी सिद्ध तेलं तुम्ही वापरू शकता. तेल लावल्यानंतर सांध्यांना शेक घेणं, सांधे शेकणं हा दुसरा उपाय झालाच पाहिजे. ह्या दोन उपायांनी सांध्यांच्या वेदना कमी होण्यासाठी खूप चांगला फरक तुम्हाला बघायला मिळेल. फक्त उपस्तंभित साम संधिवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी अजिबात तेल लावायचं नाही, याच्याने वेदना आणखी वाढतात. कारण सांध्याच्या ठिकाणी साम संधिवातामध्ये ऑलरेडी साम कफ अधिक प्रमाणात असतो. त्याच्यामुळे त्या प्रकारामध्ये फक्त सांधे शेकणे हाच उपाय तुम्हाला करायचा आहे. साम संधिवातामध्ये जर तेलं तुम्हाला वापरायची असतील तर इतर औषधी सिद्ध तेलही ह्या प्रकारासाठी आहेत, ती तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता. संधिवातामध्ये आणखी कोणते उपाय तुम्ही करू शकता, तर अग्निकर्म तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता. म्हणजेच अग्निकर्म शलाकेच्या साह्याने वेदना असणाऱ्या ठिकाणी दहन कर्म केलं जातं आणि तिथला वाताचा अवरोध कमी केला जातो, ज्याच्यामुळे ह्या आजारामधल्या वेदना कमी होण्यासाठी खूप चांगला फरक आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर रक्तमोक्षण म्हणजेच वेदना असणाऱ्या सांध्याच्या जवळच्या सिरेमधून रक्त बाहेर काढलं जातं किंवा जळूंच्या साह्याने रक्त बाहेर काढलं जातं किंवा रक्त काढण्यासाठीचे इतर उपाय आहेत, तर त्याच्या साह्याने रक्तमोक्षण ही प्रक्रिया केली जाते. त्यानंतर संधिवातासाठी पोटातून घेण्यासाठीची औषधं, औषधी सिद्ध तेलं आहेत, लेप आहेत, पंचकर्मामधले बस्ती आहेत किंवा पंचकर्मातले इतर उपाय आहेत, ते तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता. नाहीतर वेदना होतात म्हटलं की तेवढ्यापुरते पेन किलर, स्टेरॉइड्स, पेन रिलीफ स्प्रेज हे वापरून तुम्ही हा आजार जास्त वाढवताय. त्याच्यामुळे आजाराला सुरुवात झाल्यानंतर योग्य वेळी चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक ट्रीटमेंट याच्यासाठी घ्या. संधिवात हा आजार नक्की बरा होतो, याला आयुर्वेदाशिवाय इतर ठिकाणी सोल्युशन नाही.